नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण वेट लॉस रेसिपीचा भाग 2 पाहतोय। यामध्ये आपण मस्त असा कुरकुरीत डोसा बनवतोय। या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण मस्त अशी चमचमीत मटर टिक्की कशी बनवायची हे पाहिलं होतं। ही रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही रेसिपी देखील मिळून जाईल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप हिरवे मूग, अर्धा कप हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ, अर्धा कप हिरव्या मुगाची डाळ आणि अर्धा कप हरभरा घेतलेला आहे म्हणजेच काळे चणे आणि अर्धा कप आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत। मी इथे हिरव्या मुगाची डाळ वापरलेली आहे। तुम्ही पॉलिशवाली जी मूग डाळ भेटते ती देखील वापरू शकता किंवा मसूर डाळ देखील वापरू शकता। इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये भरपूर पाणी घालूयात आणि आता आपल्याला हे कमीत कमी 4 ते 5 तास किंवा रात्रभर देखील तुम्ही हे भिजत ठेवू शकता। तर इथे मी हे 4 तास भिजत ठेवलं होतं। हे पहा मस्त असं हे भिजलेलं आहे। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। तर याच्यातलं अर्धं मिक्सचर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर हे पहा एकदाच पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं। मिक्सरच्या भांड्याला जे बॅटर लागलेलं होतं त्यात देखील थोडंसं पाणी टाकून मी हे बॅटर यामध्ये काढून घेतलं। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण याचे डोसे बनवायला घेणार आहोत। बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं असायला पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा असं बॅटर असायला पाहिजे। बॅटर इथे आपलं तयार आहे। पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे। पॅन छान असा गरम झाला आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला फुलच ठेवायची आहे। यावरती 1 चमचाभर मी तेल टाकून घेतलं। तेल पॅनवरती सर्व बाजूला छान असं पसरवून घ्यायचं। त्यानंतर पाण्याचा थोडासा शिंतोडा मारायचा आहे आणि 1 पळी बॅटर आपण पॅनवरती टाकून घेतलं आणि छान असा डोसा बनवून घेतलेला आहे। एकदम परफेक्ट आलेला नाही परंतु ठीक आहे। तर हे पहा, आता जे साईडचं तेल आहे ना तेच मी या डोशावरती टाकून घेतलं, कारण की कडेने पहा खूप तेल होतं। हेच मी चमच्यामध्ये काढून वरती टाकलेलं आहे। तर वरतून टाकण्यासाठी फक्त 1 ते 2 थेंब तेल आपल्याला लागतं आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही। डोसा अगदी आरामात पलटी होतो, अजिबात पॅनला चिटकत नाही। डोसा पॅनला चिटकण्याचं कारण हे असतं की डोसा व्यवस्थित भाजलेला नसतो, त्यामुळे तो पलटताना मोडतो। त्यामुळे व्यवस्थित पॅन असा सर्व बाजूने फिरवून याच्या कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि नंतरच डोसा पलटी करायचा आहे। 5 ते 6 मिनिट आपल्याला हे डोसा भाजण्यासाठी लागतात लो फ्लेमवरती किंवा 7 ते 8 मिनिट लागू शकतात। तर इथे हा डोसा एकदम परफेक्ट असा भाजलेला आहे। मी हा काढून घेतला। आता दुसरा डोसा बनवताना लगेच यावरती तेल टाकण्याची गरज नाही, फक्त पाण्याचा थोडासा शिंतोडा मारायचा आणि डोसा बनवून घ्यायचा। आणि हा देखील डोसा आपण सेम पद्धतीने सर्व बाजूने छान असा भाजून घेणार आहोत। कडेने गॅसची फ्लेम पोचत नाही, त्यामुळे पॅन असा गोल आकारामध्ये फिरवून हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि नंतरच सर्व बाजूने छान असा भाजल्यानंतर पलटी करायचा आहे। तर हे पहा, इथे दुसरा देखील डोसा आपला छान असा भाजलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी याच्यावरती जाळी पडलेली आहे। हा तुम्ही आवडत्या आकारामध्ये फोल्ड करू शकता। तर हे पहा एकदम मस्त असा हा डोसा तयार आहे। आता दुसरा डोसा मी तुम्हाला कोन शेपमध्ये बनवून दाखवते। तर हे पहा, याला अशा प्रकारे अगोदर कट करून घ्यायचं। याच्या सर्व कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे गोल आकारात फोल्ड करत जायचं आहे। तर हे पहा, इथे आपला हा कोन शेपचा डोसा देखील तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका। येणाऱ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तर इथे एकदम मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे। आवडत्या चटणीसोबत तुम्ही हा सर्व करू शकता। लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।